विदर्भातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील पैनगंगेवर 11 बॅरेजेस बांधण्यात आले। त्यामुळे 50 किलोमीटर अंतर पाणी साठा झाला आहे। मात्र येथील शेतकरी 8 महिन्यांपासून वीज रोहित्राची मागणी करीत असून वीज वितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे पाणी असूनही सिंचन करता येत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे। या बाबीचा विचार करून लवकर रोहित्र उपलब्ध करून देण्यात यावं अशी मागणी शेतकऱ्यांकडून होते आहे। वाशिम आणि हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगेवर 11 बॅरेजेस बांधण्यात आले। यामुळे हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यातील हजारो एकर जमीन सिंचनाखाली आली आहे। मात्र वीज वितरण कंपनीला मागणी करूनही रोहित्र उपलब्ध होत नसल्याने शेतकरी पाणी असूनही सिंचन करू शकत नसल्याने याचा लवकर विचार व्हावा अशी मागणी शेतकरी करतायत। आणि विदर्भ या पेनगंगा नदीवर हे जे बॅरेज झालेले आहेत, या बॅरेजच्या खाली जी सर्व जमीन सिंचनाखाली आलेली आहे, त्या सिंचनाखाली जमीन आलेली आहे, पण तिला पाणी देण्यासाठी लाईन जशी पाहिजे तशी नाही आहे। आम्हाला डीपीची फार आवश्यकता आहे। आम्ही शासनाकडे वारंवार मागणी करत असतो, तरी पण शासन आम्हाला पाहिजे तशी डीपी कधी देत नाही, वेळेवर लाईन सोडत नाही। आम्हाला 33 केवी मंजूर करून द्यावे किंवा नाहीतर मग लागते तशी प्रत्येक 10-10, 5-5 शेतकऱ्याला डीपी द्यावी मंजूर करून। जर डीपी नाही दिली किंवा लाईन पद्धतशीर नाही दिली तर हे बॅरेज होऊन काही फायदा नाही त्याचा। आम्ही फक्त पाणी पाहतो आणि ढोरवासरे पाणी पाजतो आणि फक्त आमच्या घराकडे जातो, बघतो। हे पाणी फक्त आम्हाला दिसण्यासारखं आहे। फक्त हे शासनाने एवढे खर्च करून सुद्धा आम्हाला या पाण्याचा काही उपयोग होत नाहीये, कारण की डीपीच नाहीये, लाईन नाही। लाईन आली की 5 मिनिटापर्यंत लाईन जाते, आले तरी एवढी डीम येते की फक्त टंगस्टनची तार दिसते फक्त लाईट मधली। वाशिम जिल्ह्यातील कोकलगाव, वाघोली, गणेशपूर, आडगाव, भगवती या गावातील कोरडवाहू शेती पाण्याखाली आली आहे। मात्र वीज कंपनीचा भोंगळ कारभार असल्यामुळे पाणी भरपूर आहे, मात्र शेती कोरडीच आहे। आम्हाला जर डीपी लवकरात लवकर जर शेतकऱ्यांना नाही मिळाली तर आम्ही आंदोलन करील, उपोषण एमएससी पुढे समजा उपोषण मांडण्याची आम्ही तयारी करू। आम्ही आता निवेदन जे नियमाप्रमाणे असे तुम्ही अर्ज गिर्ज काही सादर केले, पण त्यातूनही कसे बुडवाबुडीचं ते म्हणतात आता येईल डीपी एप्रिल महिन्यात देऊ, मार्च महिन्यात देऊ, काही याच्या महिन्यात देऊ। आमचे 8 महिने झाले कोटेशन भरले। तर पैनगंगेवर बॅरेजेस झाल्यामुळे पाण्याची पातळी वाढली आहे। यासाठी 10 उपकेंद्र लागणार असून यासाठी 107 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। हा प्रस्ताव शासनाला पाठवला असून लवकरच काम मार्गी लावणार असल्याचं अधीक्षक अभियंता DR बनसोडे यांनी UCNशी बोलताना सांगितलं। वाशिम जिल्ह्यात जलसंपदा विभाग, पाटबंधारे विभाग यांच्यातर्फे 11 बॅरेजेसचं काम झालेलं आहे आणि यावर्षी पाऊस चांगला पडल्यामुळे बॅरेजेसमध्ये पेनगंगेमध्ये 65 किलोमीटर पेनगंगा पूर्ण भरलेली आहे। तर ह्याच्यामुळं कास्तकारांची, शेतकऱ्यांची डिमांड वाढलेली आहे आणि हे वाशिम, रिसोड, मंगळूरकुईर या तालुक्यात जास्तीत जास्त लोकांना फायदा देण्यासाठी आपण एक DPR बनवलेला आहे बॅरेजेससाठी सप्लाय पोझिशन देण्यासाठी। ह्याच्यामध्ये 10 सबस्टेशन आपण प्रपोज केलेले आहेत। सततच्या नापिकीने त्रस्त असलेल्या पैनगंगा काठावरील शेतकऱ्यांना बॅरेजेसमुळे मुबलक पाणी उपलब्ध झालं आहे। मात्र महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार असल्यामुळे धरण उशाला कोरड घशाला अशी वेळ शेतकऱ्यांवर आज आली आहे। सरकारनं याकडे लक्ष देऊन लवकर निधी मंजूर केल्यास हजारो एकरात हरित क्रांती व्हायला वेळ लागणार नाही।